उकडलेला बटाटा छान किसून घ्यायचा आहे, तुम्ही मॅशसुद्धा करून घेऊ शकताय, गाठी राहू द्यायच्या नाहीत फक्त आपल्याला याच्यामध्ये. 9 ब्रेड घेतलेले आहे, त्याचे मी अशा पद्धतीने मिक्सरला ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेले आहेत आणि उकडलेल्या बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडंसं जिरं घातलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेले 2 कांदे, 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यामध्ये सगळे पावडर मसाले घालून घेतलेत, जसे की धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, काश्मीरी मिरची पूड, हळद आणि त्यानंतर चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो पण घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर 4 चमचे ब्रेड क्रम्स घेतलेले आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर, हे सुद्धा छान मिक्स करून घेतला, याचा गोळा तयार करून घेतला. आणि थोडंसं मला कमी वाटते, त्या पातळ वाटते, त्यामुळे थोडंसं ब्रेड क्रम्स आणखीन घातलं, साधारण 3 चमचे. त्याचा असा गोळा तयार करून अशा पद्धतीने मी शेप दिला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेप देऊ शकता. भरपूर असे कटलेट्स तयार झाल्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतले, त्याची थोडंसं पाणी घालून स्लरी तयार केली आणि त्यामध्ये ते डीप केलं. त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये डीप केलं आणि त्यानंतर ह्याला सगळ्यात आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं, व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. रेसिपी आवडली असेल तर लाईक